जय जय रघुवीर समर्थ, जय जय रघुवीर समर्थ। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाते, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। हवे वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। यूट्यूब चॅनलवरून मी सुरेश तोफखानावाले सर्व आदरणीय श्रोतांना माझा विनम्र अभिवादन आणि नमस्कार। आज शनिवार दिनांक 16 जुलै, तिसरा शनिवार महिन्याचा। आजचा माझा विषय आहे श्री समर्थ रामदास स्वामी रचित आरत्या। समर्थ रामदास स्वामींचं साहित्य जे आहे खूप साहित्य त्यांनी लिहिलेलं आहे आणि त्यातून जे विशेष आहेत, ग्रंथराज दासबोध, मनाचे श्लोक, आत्माराम, करुणाष्टके, स्फुटश्लोक, आरत्या आणि हिंदी आणि उर्दू पदेही त्यांनी पुष्कळ लिहिलेले आहेत। 21 समासी आहे, असे खूप मोठा ग्रंथ आहे त्यांचा। आणि त्यातून दासबोध ग्रंथ हा तर एक ग्रंथराजच झालेला आहे, सर्वात प्रसिद्ध। आणि समर्थ संप्रदायामध्ये प्रस्थानत्रयी म्हणून जे प्रसिद्ध आहेत 3 ग्रंथ, ते दासबोध, आत्माराम आणि मनाचे श्लोक असे ते आहे। तर आजचा विषय आहे समर्थ रचित आरत्या। खरं म्हणजे आजचा जो विषय आहे त्याची प्रेरणा मला मिळाली डॉक्टर विजय लाड यांचं जे पुस्तक आहे श्री समर्थ रामदास स्वामी कृत आरत्या, त्या पुस्तकातून मिळाली आहे। आणि मुख्य म्हणजे हे पुस्तक मोर्या प्रकाशनद्वारे प्रकाशित झालेलं आहे आणि यात जी प्रस्तावना आहे त्यात कैलासवासी समर्थव्रती श्री सुनील चिंचोळकर यांनी प्रस्तावना दिली आहे। तर असे हे आरतीचं पुस्तक जे आहे त्याच्याबद्दल थोडंसं आपण आज चिंतन करणार आहोत। आरतीचं महत्त्व फार आहे। पूजेमध्ये उपासनेमध्ये आरतीचंच महत्त्व जास्त आहे, किंवा यांना हे म्हणता येईल की पूजेपेक्षा आरतीचं महत्त्व जास्त आहे। पूजा करणारा एकच असतो, पण आरती करणारा पुष्कळ लोक असतात, सामूहिक असतात। एकटा एक माणूस पूजा करत असतो आणि जेव्हा आरतीची वेळ होते तेव्हा सगळे लोक आरती करता धावून येतात आणि ती आरती टाळ्यांनी, मृदंगामध्ये आणि झांजमध्ये या तालामध्ये ती आरती घोष करून म्हटल्या जाते। अशी ही आरती। आता हा आरती शब्द जो आहे तो कसा आला आहे, असं म्हणतात की आर्तपासून आरती शब्द झाला आहे। म्हणजे या आरतीमध्ये जी उपासक आहे, जो भक्त आहे, जो म्हणणार आहे, त्याची आर्तता पाहिजे। म्हणजे त्याची तळमळ, त्याची व्याकुळता, त्याची व्यग्रता अशी सगळं त्याच्यामध्ये असली पाहिजे। आणि खरं म्हणजे त्या आरतीमध्ये जो उपासक असतो, भक्त असतो, तो आपला जीव जो आहे तो पूर्णपणे ओवाळून टाकतो। एका तपकामध्ये निरांजन ठेवलेलं असतं, निरांजन ओवाळतो, धूप ओवाळतो, कर्पूर ओवाळतो आणि पूर्ण शरणागत होऊन समर्थ जे आहेत प्रत्येक आरतीमध्ये ते पूर्ण शरणागत झालेले आहे। आणि त्या आरतीमध्ये जे शब्द आलेले आहेत सगळे त्यांचे उत्स्फूर्त शब्द आहेत, प्रासादिक आहेत। असं वाटत नाही की हे शब्द नंतर काहीतरी केले गेले असतील, उत्स्फूर्त आलेले आहेत त्यांच्या हृदयातून। अशा या आरत्या आहे। आणि समर्थांनी एकूण 43 आरत्या लिहिल्या आहेत। त्यामध्ये सर्वात जास्त आरत्या त्यांचे जे दैवत प्रभू श्रीराम यांच्या आहेत। रामाच्या 15 आरत्या आहेत
हनुमंताच्या 8 आरत्या आहेत आणि त्याच्यानंतर मग 1, 2, 3, 4 अशा आरत्या इतर देवतांच्या आहे. समर्थ रामदास स्वामींनी देवतांच्या आरत्या ते लिहिलाच आहे, पण ग्रंथांची पण आरती केली आहे आणि भक्तांची पण आरती केलेली आहे. या आरत्यामध्ये काय असं पहा की प्रत्येक आरतीमध्ये काहीतरी रस आहे. हनुमंताची आरती आहे ती वीररस आहे. रामाची आरती शांतरसामध्ये आहे. दत्तात्रयाची आरती हास्यरस आहे आणि बहुतेक सर्व आरत्यांमध्ये भक्तिरस तर आहेतच. असं या आरत्यांमध्ये रस भरलेला आहे. कवी यशवंत म्हणतात, समर्थ रामदास स्वामींच्या आरत्यांमध्ये नुसतं भावच नाही तर त्यात कलाविकास आहे. विविध प्रकारच्या त्या आरत्या आहेत. काकड आरती आहे, पूजेच्या वेळेची आरती आहे, दुपारी महानैवेद्य होतो त्यावेळेसची आरती आहे, रात्री झोपवताना आरती आहे. असा साज सर्व आरत्यात अनेक वाद्यांचे उचित उपयोग करून केली जाते. त्यात टाळी आहे, टाळ आहे, धुसर आहे, वाद्य आहे, असा प्रकार. अशा ह्या आरत्या आहेत. आपण थोड्या नेमक्या त्यांच्या आरत्याचं आज थोडं विवेचन करू. आणि आपण जी आरती म्हणतो, सर्वात प्रथम गणपतीची आरती म्हटल्या जाते, त्याच्यानंतर मग इतर आरत्या असतात. तर गणपतीची आरती समर्थांनी मोरगावचा जो गणपती आहे, अष्टविनायकमधला एक गणपती मोरगाव, तिथे ही गणपतीची आरती जी आपण रोज म्हणतो, सुख करता दुःख हरता, ही आरती समर्थांनी तिथे लिहिलेली आहे, तिथे केलेली आहे. सुख देणारा, दुःखांचा नाश करणारा, पीतांबर घातलेला, लंबोदर असलेला गणपती आणि गणपतीच्या कृपेने पारमार्थिक प्रेमाचा, सच्चिदानंदाचा लाभ असा असतो. अशा गणपतीचा त्यांना ओवाळलं आहे, आरती केली आहे, प्रार्थना केली आहे. अहो, गणपतीचं तर नुसतं स्मरण केल्याने म्हणतात विघ्नांचा नाश होतो. असं हे गणपती दैवत यांची आरती, प्रथम मान जो मिळालेला आरत्यांमध्ये गणपतीचा, कारण गणपतीला प्रथम मान पूजेचा आहे. नंतर समर्थांनी शंकराची आरती जी केली आहे, लवथती विक्राळा, जेजुरीजवळ 8-10 मैलाच्या अंतरावर एक लवथेश्वरांचं शंकराचं मंदिर आहे. त्या मंदिरात समर्थ गेले असता तिथे ही आरती केली आहे असं म्हणतात. त्या लवथेश्वर मंदिराची ख्याती अशी होती की असं म्हणतात की त्या मंदिरात रात्री कोणी झोपत नसे. जो रात्री तिथे झोपला त्याला तिथे झोपेतच मृत्यू आला समजायचा. म्हणून कोणी तिथे रात्री राहत नसे, झोपत नसे. तर समर्थ जेव्हा त्या मंदिरात गेले आणि रात्री तिथे त्यांनी थांबायचा विचार केला, तेव्हा ते आसपासचे गावातले लोक जे होते, मंदिरातले शेजारचे, त्यांनी त्यांना विनंती केली की महाराज तुम्ही इथे थांबू नका. इथे अशी ख्याती आहे की जो इथे झोपतो तो शेवटला श्वास घेता येतो, त्याची इथे मृत्यू होऊन जाते. पण समर्थ स्वतःच शंकराचे अवतार समजा, ते त्यांनी ऐकलं नाही आणि ते रात्री तिथे झोपले. गावकरी बिचारे गेले आणि रात्रभर त्यांना काळजी की महाराज आता उद्या सकाळी कसे भेटतात, जिवंत भेटतात की नाही भेटत. सकाळी उठून सगळे गावकरी एकत्र झाले आणि मंदिरात आले तर पाहायला समर्थ रामदास स्वामी त्या मंदिरामध्ये शंकराची पूजा करून आरती करत होते. आणि त्यावेळेस जी आरती समर्थांनी केली आहे तीच आहे लवथती विक्राळा. म्हणजे शंकर मदनाला जाणणारा आणि पार्वतीला रामाचे गुण सांगणारा, अमृत मंथनातून निघालेला विष प्राशन करणारा, ज्ञानी, वैराग्यशील, सामर्थ्य संपन्न महादेव, असं त्या महादेवचं वर्णन या आरतीच्या माध्यमातून समर्थांनी केले आहे. आणि खरं म्हणजे
समर्थांच्या मनाच्या श्लोकामध्ये सुद्धा रामनामाचं महत्त्व आहेतच. समर्थांचे दैवत राम सगळ्यांना माहितीच आहे आणि रामाची आरती 15 आरती आहेत आणि प्रत्येक आरतीमध्ये बहुतेक रामाचे गुणविशेषण सांगितलेले आहे. भृगुकुळात जन्मलेला भूपती, परशुरामचे गर्व हरण करणारा, समुद्रात शासन करणारा, कमलाप्रमाणे नेत्र, सूर्यवंश, दशरथ कौसल्येचा राम, भूकन्या सीतेचा नाथ श्रीराम, असे सर्व गुण रामाचे त्या आरतीमध्ये आहेत. शांत प्रकारची आरती आहे. रामाची शेजारती पण आहे आणि शेजारतीमध्ये 4 प्रकारच्या नारी येतात आणि रामाला विनंती करतात, प्रार्थना करतात की चला शय्येवर झोपायला. आणि या 4 प्रकारच्या नारी म्हणजे 4 मुक्ती आहेत. 9 प्रकारची भक्ती त्यासुद्धा येतात, रामाला आवणी करतात की शेतघरामध्ये चला तुम्ही झोपायला चला म्हणून. पण राम उठतच नाही, तिथेच बसले आहेत. पण शेवटी जेव्हा सीतामाता आळवणी करते आणि म्हणते स्वामी चला हो निज मंदिरा, सुखर सेजेशी रघुवीरा, तेव्हा कुठे प्रभू राम उठतात सिंहासनावरनं आणि शय्येला जातात. समर्थ रामदासांनी सद्गुरूंची आरती केली आहे, पांडुरंगाची आरती केली आहे, तुळजाभवानी केली आहे, सूर्यदेवची केली आहे, दत्तात्रय, वेदमाता, शांतादुर्गा, मारुती, परशुराम, अष्टभुजा, महिषासूर मर्दिनी, दुर्घटवारी ही आरती सगळ्यांना माहीतच आहे, महिषासूर मर्दिनी. आणि अंबाबाईची आरती, ही अंबाबाईची आरती 10 पदाची आहेत. म्हणजे नवरात्रीचे जे 9 दिवस असतात त्या 9 पदांमध्ये 9 दिवसांचं वर्णन केलेलं आहे. आणि शेवटला 10वा जे पद आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की अंबाबाई सिंहावर आरूढ होऊन शस्त्र घेऊन निघालेली आहे. अशी ती अंबाबाईची आरती खूप प्रसिद्ध आहे. समर्थांनी भगवद्गीतेची आरती केली आहे. आणि विशेष म्हणजे समर्थांनी भक्तांची आरती केली आहे. हो, किती भक्त आहेत असं म्हणतात. 61 भक्तांची नावं त्या आरतींमध्ये आहे. कोण आहे भक्त? थोडे नावं सांगतो. नारद, अंबरीश, भीष्म, प्रल्हाद, ध्रुव, ऋषभदेव, विभीषण, जनक, उद्धव, अर्जुन, विदुर, गुह, सुदामा, गोपीचंद. हा गुहा म्हणजे ज्यांनी रामाला गंगा पार करवले ते तो. सुदामा, गोपीचंद, निवृत्ती, ज्ञानदेव, चांगदेव, नामदेव, सूरदास, नरहरी सोनार, कान्होपात्रा, गोरा कुंभार, सावतामाळी, रोहिदास, चांभार, चोखा व बंका महार. म्हणजे सगळ्यांची, यात जातपातचा काही भेदभाव नाही, सगळ्यांची आरती यांनी इथे केलेली आहे. आता म्हणजे आता हे चोखा व बंका महार, रोहिदास, चांभार, सावतामाळी, अशा सगळ्यांची आरती समर्थांनी केलेली आहे. असे 61 भक्त आहे. आणि मारुतीची आरती समर्थांनी मारुतीच्या 8 आरत्या केलेल्या आहे. आणि त्या 8 आरत्यांमध्ये जी आहेत सगळ्यात प्रसिद्ध आरती जी आहे ती आहे 17 उड्डाणे. समर्थांनी म्हणतात कोळशाने हनुमंताची मूर्ती बनवली. त्या मूर्तीमध्ये पायाखाली राक्षस दाखवला आहे आणि उगारलेला चपेटा आहे, मोरळलेले पुच्छ आहे, क्रोधाने वटाळलेले डोळे आहे, गंभीर मुद्रा आहे. अशी ती हनुमंताची मूर्ती समर्थाने कोळशाद्वारे बनवली. आणि त्या मूर्तीची वैदिक मंत्राने स्थापना, प्राणप्रतिष्ठा करून त्यावर रुद्राभिषेक केला. आणि ती आरती जी केली 17 उड्डाणे, ही आरती आज सर्वत्र प्रसिद्ध आहे. त्या 8 आरत्या जरूर आहेत पण सगळ्यात प्रसिद्ध आरती ही आहे. म्हणतात ही जी आरती आहे 17 उड्डाणे, ही आरती लंकेतसुद्धा म्हटली जाते. इतिहासकार सेतुमाधव पगडी हे लंकेत गेले असताना त्यांनी तिथे पाहिलं की हनुमानाच्या मंदिरामध्ये हनुमंताची आरती जी म्हटली जाते ती ही 17 उड्डाणे. त्यांना आश्चर्य वाटलं
त्यांनी तिथे विचारलं की ही आरती तुम्ही कसे काय म्हणता. तर त्या पुजारीने सांगितलं की आमचे जे पूर्वज होते त्यांनी आम्हा लोकांना सांगितलेलं आहे की ही आरती जी आहे महाराष्ट्रातले समर्थ रामदास स्वामी त्यांनी हनुमंताची आरती लिहिली आहे आणि ती तेव्हापासून ही आरती इथे नित्य म्हटल्या जाते. आम्हाला त्याचा अर्थ वगैरे काही माहीत नाही, पण आम्ही ही नित्य म्हणतो. अशा प्रकारे या आरतीचं महत्त्व लंकेमध्ये सुद्धा आहे. आणि त्या आरतीमध्ये किती भयंकर रूप आहे हनुमानाचं. लंकेत सीतेचं दर्शन, लंका पेटवली, बगीच्यांचा नाश केला, रामाकडे परत आल्यावर सर्व बातमी दिली. यात आनंद व उत्साह दोन्ही पण आहे. उड्डाण करण्यापूर्वी 17 उड्डाण करण्यापूर्वी त्यांचा जो हुंकार होता म्हणतात, प्रचंड हुंकार होता. आणि त्या हुंकाराच्या आवाजाने, शक्तीने सर्व पर्वत कडाडले, नक्षत्रांचा उच्छेद झाला. प्रतिनिधी पाताळापर्यंत, तो जो प्रतिनिधी होता आवाजाचा तो पाताळापर्यंत गेला. सर्व लोक कापू लागले, भूमंडळ भयभीत झालं, सुरवर नर निशाचर सैरावैरा सर्व पळू लागले. असा त्या उड्डाणाचा हुंकाराचा हनुमंताचा आवाज होता. असे आरतीत वर्णन केले आहे समर्थांनी. अशा प्रकारे आज आपण काही निवडक आरत्यांचं येथे चिंतन केलं. आणि मुख्य म्हणजे उपासनेमध्ये, भक्ती जी पूजेमध्ये आरतीचे महत्त्व अधिक असते. कारण आरतीमध्ये आर्तता असते आणि आर्तता असेलच तर ती फलीभूत होते. आणि आर्तता होण्याकरता त्यासाठी देवतांवर संपूर्ण शरणागती, पूर्ण विश्वास आणि श्रद्धा पाहिजे. असं हे आरतींबद्दल चिंतन आज मी केलेलं आहे. आपणास आवडल्यास कृपया कमेंट्स करा, शेअर करा आणि अधिकाधिक माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जय रघुवीर समर्थ.